श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे षटतिला एकादशी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 24 जानेवारीला संध्याकाळी 7:25 सुरू होईल, तर 25 जानेवारीला रात्री 8:31 एकादशीची तिथी असेल. 25 जानेवारीला आपल्याला षटतिला एकादशीचे व्रत हे करायचे आहे. या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे. षटतिला एकादशीचे महत्त्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे. हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले. त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे. त्यामुळे या षटतिला एकादशीला तिळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पद्मपुराणामध्ये सांगितले आहे की भगवान विष्णूंची या दिवशी पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी तिळाने स्नान, दान, तर्पण आणि पूजा करायला हवी. या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो, म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. पुराणात असे सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान करा तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. या दिवशी वारकरी त्र्यंबकेश्वरला देखील जात असतात. तेथे संत निवृत्तीनाथांची यात्रा देखील असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. उठल्यावरती प्रथम आपण आपले 2 हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणून आपण दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. आता या दिवशी आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, पाप नक्कीच दूर होईल. आता या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी थोडेसे तीळ टाकायचे आहे. मग तुम्ही काळे तीळ टाकू शकता किंवा काळे तीळ नसतील तर तुम्ही सफेद तीळ टाकले तरी पण चालेल. तसेच आपण 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच चिमूटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आता यानंतर आपण आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आता आपल्याला आवळ्याचा रस मिळेलच असे नाही, आवळ्याची पाने मिळाली तर ती देखील टाकू शकता, कारण की आवळा हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि आवळ्याचा रस नसेल किंवा आवळ्याची पाने नसतील तर आपण अगदी तुळशीची काडी जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल, कारण की तुळस देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अगदी छोटीशी काडी टाका. मग वाळलेली काडी तुम्ही टाकू शकता किंवा तुळशीमध्ये थोडीशी माती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल. तसेच अंघोळ करत असताना या दिवशी आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून अंघोळ ही करायलाच लावायची आहे. तसेच या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळ्या रंगाचे वस्त्र जर तुमच्याकडे नसतील तर पिवळा रुमाल तुम्ही दिवसभर सोबत ठेवला तरी पण चालेल. त्यानंतर पूजा करताना सुद्धा आपण पिवळा रुमाल हा सोबत ठेवायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच आपल्या घराची शुद्धी होणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडा किंवा पाणी घ्या, पाण्यामध्ये हळद टाका आणि ते पाणी आपण घरामध्ये शिंपडा. यामुळे देखील आपल्या घराची शुद्धी होत असते, कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो
किंवा बाहेरील व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये येतात, त्यांनी देखील मांसाहार केलेला असतो किंवा आपण घरामध्ये अपशब्द बोलत असतो. अशा भरपूर गोष्टी आपल्या घरामध्ये नकारात्मक होत असतात. तर ही सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाण्यात हळद टाकून ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. तसेच उंबरठ्यावरती देखील शिंपडावं. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर तर होतेच, पण माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते. या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. आता प्रत्येकालाच उपवास करणे शक्य होईल असे नाही, पण आपण सेवा या दिवशी आवर्जून करायच्याच आहे. आता या दिवशी आपण देवपूजा करायची आहे. पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल असे नाही, पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. आता या दिवशी आपण अभिषेक करताना प्रथम पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडेसे आपण तीळ टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपण भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. तसेच त्यातील थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे, बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होत असते. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र ही परिधान करायची आहे. तसेच त्यांना पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील अर्पण करावी. तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये तुम्ही काळे तीळ घ्यायचे आहे. आता हे काळे तीळ आपण उजव्या हातामध्ये देखील घेऊ शकता, पण प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्यानेच आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकलं तरी पण चालेल. दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे किंवा सफेद तीळ टाकायचे आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर काळे तीळ घ्यायचे आहे. आता हे काळे तीळ आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहे किंवा तुम्ही उजव्या हातामध्ये देखील हे काळे तीळ घेऊ शकता. यानंतर आता आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आणि शक्यतो विष्णू सहस्रनाम म्हणत असताना आपण मोठ्यानेच घरामध्ये म्हणावं की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नक्कीच दूर होईल. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. तसेच हा उपाय करत असताना आपल्याला आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे. खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती घराबाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून सांगावे. आता यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. आता आपण हा उपाय घरी देखील करू शकतो आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये हा उपाय तुम्ही करायचा आहे. कारण की मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ही असते, कारण की तिथे पूजापाठ सेवा ही जास्त प्रमाणामध्ये केली जाते. आता यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करावे. आता थोडेसे काळे तीळ आपण त्यामध्ये घ्यायचे आहे. आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. एक कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये आपण ते थोडेसे काळे तीळ आपल्याला घरामध्ये जाळायचे आहे. याचं हवन या दिवशी करणे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे ते दूर होण्यास मदत होत असते. याचा धूर आपल्याला आपल्या सर्व घरांमध्ये पसरवायचा आहे. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.